आम्ल आम्लारीचे उपयोग. याच्यात आपण दोन भाग करूया की साधारणपणे आम्लाचे आणि आम्लारीचे दैनंदिन उपयोग आणि औद्योगिक क्षेत्रात त्यांचं काय महत्त्व आहे. आता दैनंदिनचं आपण प्रकरण चालू झाल्यापासून बऱ्याच वेळा 2-3 वेळा आपण बघितलं की साधारण मी काही फळांची पण तुम्हाला उदाहरणं दिली. सर्वसाधारणपणे जी आंबट फळं आपण खात असतो त्याच्यामधनं आपल्याला जीवनसत्व क विटॅमिन सी मिळत असतं आणि हे आपल्या शरीरासाठी ही जीवनसत्व किती महत्त्वाची आहे हे सगळं आपल्याला माहिती आहे. जी आंबट वर्गीय फळं आहे त्यांच्यामधनं आपल्याला जीवनसत्व क मिळतं. त्याच्यानंतर आवळा, कोबी, शेवग्याचा पाला, ह्या ज्या भाज्या आहे त्यांच्यामधनं पण आपल्याला काय मिळत असतं, क जीवनसत्व. आलं लक्षात. आणि हे क जीवनसत्व म्हणजे दुसरं तिसरं काही नसून एका प्रकारचं ते आम्लच असतं. त्याच्यानंतर चिंच, दही हे पदार्थसुद्धा आपल्याला गरजेचे आहेत. हे पदार्थ जीवनसत्व तर पुरवतातच. सर्वात महत्त्वाचं म्हणजे काय, आपल्याला प्लेन असा काही पदार्थ खाण्यापेक्षा चविष्ट पदार्थ खाणं कधी पण आपण पसंत करतो. आणि म्हणजेच हे पदार्थ हे एका प्रकारचे आम्लच आहे. हे पदार्थ जेवणाची किंवा अन्नाची चव देखील वाढवतात. आलं लक्षात. म्हणजे त्यांचा शरीराला उपयोगिता आहे पण जेवताना सुद्धा आपल्याला चवीच्या दृष्टीने आपण ते आपल्या अन्नाची चव वाढवतात. आणखी काही भाज्या आहेत ज्या चवीने आंबट असतात कारण त्यांच्यामध्ये आम्ल असतं. आंबाडीचा पाला, आंबट चुका, त्यांच्या नावातच त्यांची चव आहे. आंबट चुका या भाज्यासुद्धा आपल्या आहारामध्ये नियमित आपण घेत असतो कारण त्याची आपल्या शरीराला गरज आहे. त्यानंतर हे झालं आपलं खाण्यापिण्यातले जे पदार्थ आपण घेतो. प्रसाधनगृहांची स्वच्छता. आपल्याला माहिती आहे आपण घरात सुद्धा टॉयलेट्स किंवा बाथरूम स्वच्छ करण्यासाठी ॲसिड्स वापरत असतो ना, तर ते दुसरं तिसरं काही नसून हायड्रोक्लोरिक ॲसिड असतं. प्रसाधनगृहांची स्वच्छता करण्यासाठी हायड्रोक्लोरिक ॲसिडचा किंवा हायड्रोक्लोरिक आम्लाचा उपयोग केला जातो. त्याच्यानंतर तुम्ही जर कधी आईबरोबर सोनाराच्या दुकानामध्ये गेला असाल तर काही वेळेला आपली आई चांदीच्या ज्या वस्तू असतात किंवा सोन्याच्या पण काही वेळेला काळसर होत तर त्या वस्तू उजळण्यासाठी सोनाराकडे देत असते. तर सोनार नेमकं काय करत असतो, सोनार वेगवेगळ्या प्रकारचे आम्ल वापरून त्या वस्तूंना उजाळा देत असतो. त्याच्यामुळेच त्या वस्तू उजळत असतात. म्हणजेच सोन्या चांदीच्या वस्तू स्वच्छ करण्यासाठी सुद्धा आम्लाचा वापर होतो. सर्वसाधारणपणे किंवा मुख्यत्वे करून तिथे नायट्रिक आम्ल आणि सल्फ्युरिक आम्ल वापरत असतात. आलं लक्षात. हे तर खूप कॉमन उदाहरण आहे आपल्या आयुष्यातलं. त्याच्यानंतर जर तुम्ही ऐकलं असेल आपली कारची जी बॅटरी वगैरे असते त्याच्यामध्ये पण एक प्रकारचं आम्ल असतं. कुठलं असतं बरं ते, मोटारीच्या बॅटरीत कुठलं आम्ल असतं, मोटारीच्या बॅटरीमध्ये सल्फ्युरिक आम्ल. इथे सल्फ्युरिक आम्लच मात्र वापरलं जातं कारण तेच तिथे योग्य आहे आणि तिथे योग्य प्रकारे ते कार्य करत असतं. त्याच्यानंतर काही ठिकाणी औषध म्हणून सुद्धा काही आम्लांचा वापर केला जातो. फक्त इथे एक गोष्ट लक्षात ठेवायची की जेव्हा एखादं आम्ल औषध म्हणून घेतलं जात असेल तेव्हा ते किती प्रमाणात आणि कुठल्या इतर रसायनांबरोबर ते मिसळलेलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे कारण त्याचे प्रमाण ठरलेलं असतं. पण
इथे आपण एक उपयोग म्हणतोय, म्हणून औषध म्हणून सुद्धा हायड्रोक्लोरिक आम्लाचा काही ठिकाणी उपयोग केला जातो. त्याच्यानंतर